मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरे. एक महाराष्ट्रामधील एक जातिवंत नास्तिक स्वतःला सभागृहातून आणि ह्या मीडियासमोर वारंवार मी नास्तिक आहे, मी देव मानत नाही, मी धर्म मानत नाही इथपर्यंत बोलणारे शरद पवार आता ते वळवळत आहेत. काही दिवसापूर्वी ते दवाखान्यामध्ये पलंगावरती झोपून होते. ज्यावेळेस त्यांना राज्यसभा मिळाली त्यावेळेस ते परत ॲक्टिव्ह झाले आणि नंतर त्याने डायरेक्टली हल्ला केलाय, तो म्हणजे आपल्या लाडक्या वारकरी संप्रदायावरती. अहो तोच वारकरी संप्रदाय, त्याचे एक महाराष्ट्रामधील एक अतिशय शांतप्रिय आणि अतिशय शांतपणे तळागाळापासून एक अध्यात्म रुजवण्याचा प्रयत्न ह्या महाराष्ट्रामध्ये करतो. आता शरद पवारांचे आक्षेप काय आहेत की शरद पवारांना पुरोगामित्ववादी जो आहे, जे हिंदू धर्मांना शिव्या देणारे, देवदेवतांना शिव्या देणारे, हिंदू धर्म न मानणारे, हिंदू परंपरा संस्कृती हे न मानणारे, म्हणजे असे लोक यामध्ये घालायचे आहेत आणि घालून ह्या सगळ्या संप्रदायाची वाट लावायची आहे, असे मनसुबे हे काकांचे आहेत. आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जगातील सगळ्या जर जातीनिरपेक्ष एक या ठिकाणी कुठली जात धर्म काहीही मानलं जात नाही. अतिशय शुद्ध असा हा संप्रदाय, यामध्ये अनेक जातीचे लोक, म्हणजे या ठिकाणी जात बघून कुणाला महत्त्व दिलं जात नाही. वारकरी हा कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा असतो. पर्टिक्युलर हा समाज, हा धर्म अजिबात नाहीत. मग एवढा सगळ्यात मोठा जो धर्मनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष, भेदनिरपेक्ष, हा कुठलाही भेदभाव नाही, कुठलाही भेद नाही, ना लिंगभेद ना जातभेद, ह्या सगळ्या भेदारहित विरहित हा संप्रदाय आहे. आणि ह्या संप्रदायाला गालबोट लावायची कामं पवारसाहेब करतात. पवारसाहेबांचा हल्ला नेहमी हिंदूवरती असतो, धर्मावरती असतो, हिंदू संस्कृतीवरती असतो. आता यांना काकाचं म्हणणं असं आहे की वारकरी संप्रदायाचा उपयोग हा काही राजकारणी लोकांना होतो. आपल्याला त्या विषयावरती बोलायचं आहे, पण त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी नेमकी काकाची कशी उतरवली आपण थोडक्यात पाहूया. शरद पवारांचा वारकरी संप्रदायाशी कोणताही संबंध नाही. शरद पवार आणि त्यांच्या अनुयायांनी सुरू केलेली चळवळ ही निधर्मी होती, बरोबर आहे. कारण शरद पवारांच्या मंचावरनं ते संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेच्या माध्यमातून मागच्या वेळेस मंचावरून बोललं गेलं होतं रामाविषयी. त्यांनी रामावरती प्रश्न विचारले होते, कोण राम, कसला राम. त्यानंतर त्यांनी ह्या गोष्टी मांडल्या होत्या की जे आपले सर्वांचे आराध्य आहेत स्वामी समर्थ, त्यावरती यांनी प्रश्न उभारले होते की हा घरामध्ये बाया टीव्ही बघतात, हा घरामध्ये नंगा पुंगा लंगुटी घालून फिरतो, हे कसं वाटतंय. हे असे बोलणारेही आहेत. आणि ही सगळी चळवळ जी होती, ही चळवळ निधर्मी होती, ही चळवळ धर्मी नव्हती. आणि स्वतः शरद पवारांनी हे सांगितलंय की ते निधर्मी आहेत, ते धर्म मानत नाहीत. मग तुम्ही धर्म तर मानत नाही, मग तुम्ही आमच्यामध्ये का घुसायचा प्रयत्न करतात. एवढं बघा, नेमकं आपलं अध्यात्म काय आहे. जे साधू संत आहेत, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, यांची विचारधारा हे वारकरी संप्रदाय आपल्या खांद्यावरती पेलत आहे, समाजामध्ये प्रबोधन करत आहे. अहो एखादे दोन तीन नालायक असतील यामध्ये, नाही असं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये असतात, पण एकूणच या सगळ्या विषयी बोलणं 60% लोक यामध्ये घुसलेत बनणं हे किती चुकीचं आहे. आता समजून घ्या, वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्म, संस्कृती, आपलं संत परंपरा याविषयी प्रामुख्याने बोलत आलाय. त्यामध्ये गीतेवरती कीर्तने असतात, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, ते संप्रदायातील साहित्य आहे, तुकाराम महाराजांचं, एकनाथ महाराजांचं, असे अनेक संतांचं जे काही त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, अभंग आहेत, हे अभंग याच्या माध्यमातून सांगितले जातात.
आणि ज्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेवा खजिना हे वारकरी लुटतात. मग आता यांचं महत्वाचं कारण काय माहितीये का? बघा, जो हिंदूंना मानतो, देवी देवतांना मानतो, किंवा तो रामराम म्हणतो, विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पांडुरंग पांडुरंग म्हणतो, हे सगळे भाजपवालेच आहेत. याचा समज आहे यांचा. मस्तकावर टिळा असला, गळ्यात माळा असली का नाही, हा भाजपवाला आहे. मग आम्ही असं करायचं का? दाढ्या वाढवायच्या, मिशा काढायच्या, गोल टोप्या घालायच्या, गंध लावायचं नाही, रामकृष्ण हानी बोलायचं नाही, रामराम बोलायचं नाही, मग तुम्हाला आम्ही पुरोगामित्व वाटू का? अहो, आमच्या महाराष्ट्राची जी ही संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, हे तुम्हाला अजून कळलंच नाही. तुम्ही आता फक्त यामध्ये विष टाकून, तुम्ही त्याला खडा टाकून तुम्ही आता बाहेर निघत आहात. हे सगळं तुमचा जो डाव आहे काका, हा डाव चालणार नाही. तुम्हाला तुमचे पक्षाची जागा ही दाखवली आहे महाराष्ट्रानं, पण तुम्ही आता इथपर्यंत राजकारण घेऊन चाललात की सध्या तुम्ही वारकरी संप्रदायाला तुम्ही आपलं टार्गेट केलेलं आहात. ते वारकरी संप्रदाय आता समजून घ्या, एखादा माणूस धर्माला, म्हणजे संताला, आमच्या वाङ्मयाला, आमच्या अभंगाला, आमच्या गाथेला, आमच्या ज्ञानेश्वरीला, आमच्या गीतेला मानतो, त्यांच्या बाबतीमध्ये ज्याच्या मनात काही भावना असेल ते असतीलच ना. आता तुमचे काही लोक आहेत, तुम्ही स्टेजवरनं गीतेला जाडजूड पुस्तक म्हणता, तुम्ही रामाला शिव्या घालता, तुम्ही कृष्णावरती प्रश्न विचारता. मग आम्ही वारकरी म्हणून जर आमचे जे आराध्य आहेत, पांडुरंग असतील, श्रीकृष्ण असतील, राम असतील, तुम्ही यांच्यावरती आक्षेप घेत असाल तर तुम्हाला कुठला वारकरी तुम्हाला आपलं मानेल? कारण आपलं म्हणायला नाही का, ते रक्त असतं, ते नातं असतं, ते नातं तुम्ही काही जोडलंच नाही. कारण तुमचीच मुलगी म्हणते की मी मटण खाल्लेलं पांडुरंगाला चालतंय. मग हे वारकरी आता काय बोलायचं या विषयावरती, काय कुठपर्यंत बोलायचं? पण ह्या अधर्मी लोकाला, निधर्मी लोकाला देवभावानं सांगितलंय की हे निधर्मी लोक आहेत, यांचा कुठलाही संबंध नाही संप्रदायाचे, आणि हे अधर्मी निधर्मी लोक आहेत. हे फक्त यांनी पूर्वी चळवळ चालू केली होती, चळवळ होती ते म्हणजे ह्या सगळ्यापासून लोकांना दूर करण्यासाठी, लोकांपर्यंत चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी, ब्राह्मणाचा आणि बाकीच्या लोकांचा वाद लावणं, मराठा ओबीसी वाद लावणं, हे अनेक गोष्टी ज्या आहेत हे यांच्या मार्फत करवले गेलेले आहेत. आणि त्या पुढे चालून आता ही जी वारकरी संप्रदाय ह्या निष्कलंक आता आहे, आपलं काम करत आहे, यामध्येही असे अधर्मी वळू सोडून हे सुद्धा नासवायची कामं या ठिकाणी हे करत आहेत. वेळीच सावध व्हायची गरज आहे मित्रांनो. वेळी सावध व्हा, अशी या जे काही शक्ती आहेत यांना वेळेवर फाट्यावर मारा. तुमचं मत काय या विषयावरती नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.